एक असा भक्त ज्याच्या प्रत्येक रोम रोममधून, ज्याच्या शरीराचा प्रत्येक कण कण आपल्या आराध्याचा निरंतर ध्यान करतोय, निरंतर जाप करतोय, असं ज्यावेळी आराध्याने स्वतःहून पाहिलं त्यावेळी स्वतःला अर्पण केलं त्या भक्ताला, आणि त्या भक्ताला अर्पण करून आराध्यांच्या मुखातून वाक्य उद्गारित झाले, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. कोण आहे तो भक्त? तो भक्त म्हणजे इथे बसलेला प्रत्येक जीवात्मा आहे. कारण इथे बसलेल्या प्रत्येक जीवात्म्याचं प्रतिनिधित्व त्या भक्ताने द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्राच्या भूमीवर केलं होतं. रथावर आरूढ आहे, रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्णजी करत आहेत, जे जगताचे गुरु आहेत, जे जगताचे चालक आहेत, असे भगवान श्रीकृष्ण आज न केवळ बाह्यरूपी रथाचंच नाही तर जीवनरूपी रथाचं सुद्धा सारथ्य करायला तयार आहेत. ज्यावेळी असा तो प्रिय भक्त अर्जुन रथामध्ये आरूढ आहे, गांडीव हातामध्ये घेऊन तुणीर बाणांनी सज्ज आहे, आणि अशा अति उत्साही अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णजींना अर्जुन म्हणतोय की हे केशव, माझा रथ दोनही सेनेच्या मध्ये स्थापित करा. दोन सेनेच्या मध्ये रथ स्थापित करा. का? वास्तविक म्हटलं, मी जे सुरुवातीलाच म्हटलं की इथे बसलेला प्रत्येक जीव तो भक्त आहे. का? आपलंच प्रतिनिधित्व अर्जुन तिथे करत होता. कसं काय? आपण या संसारामध्ये कमी का युद्ध चालू आहे? कोण कोणासोबत सतत युद्ध चालूच आहे ना. प्रत्येकजण आपापल्या घरच्यांशी भांडून आलेला आहे ना. चेहरे हसरे दिसले याचा अर्थ मी पण समजून गेली. प्रत्येकजण कोणाशी ना कोणाशी तरी भांडून येतो. देवाकडे कोणी असा सहज आनंदाने येणारे खूप असे विरळे लोक आहेत. नाहीतर काहीतरी भांडण झाल्याशिवाय आपण देवाच्या दारात पाऊल ठेवतच नाही. हे खरं आहे की खोटं आहे? मी खोटं बोलत असेल तर मी ग्रंथ बंद करते. बरोबर की नाही? आपलं जर कोणाशी अनबन झाल्याशिवाय आपण देवाच्या दारात जातच नाही. पण असे खूप विरळे आहेत की जे देवाच्या दारात नियमितपणे जातात, आणि केवळ यासाठी ते म्हणतात ना, काही नाही, फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट ही ऑलवेज गोईंग इन टू टेम्पल टू थँक्स टू हिज लॉर्ड. प्रत्येक वेळी आपल्या देवाचा आभार व्यक्त करायला जातात की तू जे दिलंय ना, हे जीवन तू दिलंय, बस खूप आहे. ह्या जीवनामध्ये अजून मला काहीच नकोय. जेवढं दिलंय ना त्यात मी इतका आनंदी आहे. जे मिळतंय ना ते प्रारब्धाने जे मिळणार, जे तुम्हाला भोगायचं आहे ना ते भोगावेच लागणार आहे सज्जनो. कारण हे पूर्वजन्मीच्या काही वासना, पूर्वजन्मीचे काही कर्म आहेत. जे कर्म म्हणतात 3 प्रकार आपले कर्म आहेत: प्रारब्ध कर्म, संचित कर्म, क्रियामान कर्म. प्रारब्ध कर्म असे आहेत की जे तुम्हाला काहीही करा ते तुम्हाला भोगावेच लागतील. हां, पण ईश्वराच्या कृपेने तुम्हाला ते भोगण्यासाठी किंवा त्या कर्माची फळं भोगत असताना तुम्हाला ईश्वराच्या कृपेने त्याच्यातून तुम्ही तरुण जाल, किंवा तुम्ही ईश्वराच्या कृपेने त्याच्यातून तुम्हाला, त्या संकटातून तुम्हाला योग्य तो मार्ग सापडेल. चांगले कर्म असतील तर चांगले भोग भोगायला मिळतील, परंतु आणि वाईट कर्म असतील तर त्याचे फळं, त्याची भोग तुम्हाला वाईटच भोगावे लागतील. परंतु ते भोगावेच लागतात कारण ते प्रारब्धानुसार आहेत. संचित कर्म, जे तुम्ही यापूर्वी केलेले कर्म, या जीवनामध्ये केलेले कर्म आहेत ना, हे संचित कर्म, हे सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील. परंतु कधी कधी असं होतं ते संचित कर्म लगेचच्या लगेच याच जीवनामध्ये भोगून निघून जाऊ शकतात. परंतु तेच जर संचित कर्म तसेच राहिले तर ते पुढच्या जन्मामध्ये प्रारब्ध बनल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने कर्म करताना इतका विचारपूर्वक कर्म करावा. कधी कधी म्हणतात ना, एखादा मन मोकळा माणूस असतो ना, तो तिथल्या तिथे घेऊन, ते बोलतात नाही, इस हात से दे इस हात से ले, तो तिथल्या तिथे फेडून मोकळं होतं ना, कधी कधी त्याचं जीवन अत्यंत सुलभ आणि सोपं असतं. कारण त्याचे कर्म फार होत नाहीत. त्याच्या जीवनामध्ये आलेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटित झाल्या, आणि त्या घटित झालेल्या घटनांना त्याने प्रारब्ध समजून ते विसरून गेला. झालेल्या घटनांचं एवढं दुःख न मानत बसताना पुढे एक आणि एकच ज्याचा ध्यास असतो तो म्हणजे ईश्वर.
आणि हे जे प्रारब्धाचे भोग आपण भोगत आहोत, या संसार हा काय, संसार दवाग्निक तप्तम असं म्हटलंय आदिगुरु शंकराचार्यजींनी. या संसाराच्या सागरामध्ये, हा संसाराचा सागर म्हणजे कसा आहे माहिती आहे, पाण्याने भरलेला नाही आहे हा. कबीरा यह दरिया आग का फूक फूक कदम डाल. कबीरदासजी म्हणतात हा आगीचा दर्या आहे. संसार अग्नी इतका मोठा आहे, त्याच्यामधून ज्यावेळी आपण या संसारामध्ये जगत असतो ना, प्रत्येक क्षणाक्षणाला काही ना काहीतरी दुःख आपल्याला त्रास देतच आहेत. आणि ते दुःख आहेत, पण ते दुःख भोगणं गरजेचं आहे. कारण ते भोगूनच ईश्वराच्या कृपेने त्याचा, जर ईश्वराच्या मार्गावर असाल, जर भजनाच्या मार्गावर असाल, ईश्वराला आपलं एक गंतव्य मानलेलं असेल ना, तर ईश्वर कदाचित त्या कर्माची तीव्रता आहे ना ती कमी करतो. परंतु ते भोगल्याशिवाय. एक उदाहरण, एकदा एक महात्म्य एका गावामध्ये भिक्षाटनासाठी गेले होते. आता भिक्षाटनासाठी गेले होते, परंतु एका अशा प्रचंड चिडचिडा स्वभावाच्या व्यक्तीच्या दारी ते भिक्षा मागायला गेले. आता ती व्यक्ती, सकाळी त्यांना कदाचित त्यांच्या पत्नीने चहा दिला नसावा किंवा नाश्ता दिला नसावा, काहीतरी असेल, काहीतरी झालं असेल, किंवा कदाचित असं असेल ऑफिसमध्ये असेल, बॉसने वेळेवर पगार दिला नसावा आणि त्या कारणाने घरात चहा मिळाला नसावा. आता त्या व्यक्तीकडे ते महात्मा दारापाशी आले, भिक्षाम देही असे आवाहन केलं. बाहेर ती चिडून व्यक्ती आली आणि आल्यानंतर त्या व्यक्तीने काय करावं, तुम्हाला उद्योगधंदे नाहीत का, चिडून बोलायला लागले त्या महात्माजींना. म्हणाले तुम्हाला उद्योगधंदे नाही, काही कामधंदे करायचे, उठसूट आम्हाला तुम्हाला दान द्यायलाच वेळ आहे का, इतकं अद्वा तद्वा बोलले. महात्माजी शांत राहिले. महात्माजी परत एकदा म्हणाले काही भिक्षा असेल तर द्या, नसेल तर ठीक आहे. परंतु आज त्या व्यक्तीने, महात्मा होते लक्षात घ्या, त्या महात्मांनी विचार काय केला की काही असेल जाऊ दे, यांचे काहीतरी कर्म असतील, ते कर्म फेडण्यासाठी कदाचित, किंवा माझेही काहीतरी पूर्वकर्म असतील ज्याच्यामुळे मला त्यांचे एवढे कटू शब्द ऐकावे लागतील. म्हणून महात्माजी शांत राहिले, खूप ऐकत बसले. त्या व्यक्तीने रागारागाने गोठ्यातलं शेण आणलं आणि महात्माजींच्या झोळीत टाकलं. आता गोठ्यातलं शेण महात्माजींच्या झोळीत टाकल्यानंतर फार सिद्ध पण नव्हते कदाचित ते, किंवा एका क्षणी कधी कधी महात्माजींना रागही येऊ शकतो. आणि त्यावेळी महात्माजींना आतून जे वाईट वाटलं, त्यावेळी महात्माजी म्हणाले की ठीक आहे, एवढं जर केलं ना, इतकं आतून वाईट वाटलं ना, म्हणतात की त्यावेळी महात्माजींनी श्राप दिला, हे जे शेण तुम्ही मला खायला टाकले ना, श्राप आहे की हे शेण तुम्हाला सुद्धा खावं लागेल, हे तुमचे कर्म बनले. आता तसेच करून ती भिक्षा प्राप्त करून आपल्या आश्रमामध्ये परत आले आणि आपल्या गुरूंना ही सगळी वार्ता सांगितली. गुरुने त्यावेळी सांगितलं की एवढं जरी असेल तरी अजून तुम्ही इतके स्थितप्रज्ञ झालेला नाही आहात की त्यांना श्राप देण्याची काय आवश्यकता होती. म्हणाले गुरुजी ते असे बोलत होते, इतके अद्वा तद्वा बोलण्याचं, बरं ठीक आहे बोलले, मी ऐकून घेतलं, मी तोपर्यंत माझा संयम दाखवला ना, परंतु त्यांनी शेण माझ्या झोळीत टाकलं होतं, कुठे पुढे जाऊन भिक्षाटन मिळालं असतं, परंतु तेही नाही मला मिळालं. मग मी काय करावं, म्हणून मुखातून अचानक उद्गार निघाले आणि श्राप झाला. आता तो श्राप तर फलीभूत होणारच आहे. परंतु ते महात्माजींचे गुरुसुद्धा किती महात्मा असतील, त्यावेळी ते म्हणाले ठीक आहे, अनावधानाने का होईना त्यांच्याकडून चुकी घडलेली आहे, गुन्हा घडलेला आहे, त्याचा श्राप म्हणून आता तुमचा श्राप तर फलीभूत व्हायलाच पाहिजे, त्यामुळे श्रापसुद्धा फलीभूत होईल. परंतु समोरच्याची दया आली आणि म्हणून ते महात्माजींचे गुरु ते स्वतः त्या व्यक्तीच्या दारात गेले आणि सांगितले, माझ्या शिष्याने अनावधानाने तुम्हाला श्राप दिला आहे, परंतु काळजी करू नका. जेव्हा गुरुला समोर बघितलं, आपल्या शिष्यासाठी एक गुरु येऊन याचना करतोय आणि तेही आपल्याच चुकीच्या कर्मांचा आपल्याला भोगायला लागू नये म्हणून आपल्या दारी आलेत, हे करून ती व्यक्ती, ते शेठ जे आहेत ते थोडेसे विवळ झाले, ते थोडेसे शांत झाले आणि आदरपूर्वक त्या गुरूंना म्हटलं, माझ्याकडून चुकूनच हा गुन्हा घडला होता, मी रागारागात होतो आणि त्या रागाच्या भरामध्ये मी त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलं. परंतु याला काय इलाज आहे, आता त्यांनी श्राप दिले, माझे असे कर्म आता मला ते भोगावेच लागतील. हताश झाले होते, निराश झाले होते. त्यावेळी त्या गुरुनी सांगितलं
श्राप मिळालाय, परंतु तुम्हाला त्याचा पश्चाताप झालाय. पश्चाताप झालाय ना, पण मिळालेला श्राप तुमचे ते कर्म होते ते तुम्हाला भोगावे तर लागतीलच ना. परंतु माझ्या शिष्याने तुम्हाला श्राप दिला, हे शेण तुम्हाला खावे लागेल ना. तुम्ही ते गोठ्यातले शेण नक्की कुठे टाकले? ते शेण कालांतराने जे वाळलं होतं ना, त्या शेणाची एका क्षणार्धात राख केली आणि त्या राखेतली चिमूटभर राख घेतली आणि ती त्याच्या तोंडात घातली. महात्माजी कधी कधी दिलेला श्राप, थोडक्यात सांगायचा आशय असा आहे की भोग हे भोगावेच लागतात. कोणताही श्राप असू दे, म्हणतात ना, आपला कोणाचाही कधी तळतळाट घेऊ नये असं जे म्हणतात ना आपले महापुरुष, ज्यांनी सांगितलं, हे सत्य आहे की कधीच कोणाचा अभिश्राप घेऊ नका. कारण तो अभिश्राप तुम्हाला कधी कोणता तुमचे कसे कर्म बनेल ते काही सांगता येत नाही. म्हणून असो, परंतु केलेले कर्म हे प्रत्येक कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. अगदी त्याचप्रमाणे हेच जे आपले कर्म आहेत, आपण सगळे कर्म करतो, त्या कर्माची जी फळं आपल्याला मिळतात आणि त्या कर्मापासून कसं वाचायचं, त्या कर्माच्या फळापासून कसं वाचायचं. बरं, एवढं सगळं आहे, कर्म फळ देतं. कर्मापासून आपल्याला भोग भोगावे लागतात, त्याच्या फळामुळे आपल्याला सुख आणि दुःख मिळतं. सुख आणि दुःख पण दुसरं काही नाही, आपलेच निज कर्म आहेत जे आपल्याला सुख आणि दुःख देतात. आपल्याच मनाच्या भ्रांती, आपल्या मनाचे विचार आहेत. मग हे जर आहेत ना, मग याचा अर्थ असा की निष्क्रिय राहणं आहे, कर्मच करायचं नाही असं आहे का? तर यासाठी हे वेद तत्वज्ञान आहे. हे सांगतं की कर्माचा त्याग नाही करायचा. ब्रह्मांड जे निर्माण केलं, हे सृष्टी जी निर्माण केली, कर्म प्रधान विश्वरची राखा, कर्माला प्रधान ठेवून विश्वाची रचना केलेली आहे. कशी? की तुम्ही जे कर्म कराल तेच तुम्हाला भोगावे लागेल. मग निष्क्रिय आपल्याला कर्म करायचं नाही असं नाही, कर्म तर करावंच लागेल, परंतु ते कर्म करत असताना त्या कर्माच्या फळांचा त्याग करा. कसा करा? तर यासाठी प्रॉपर गायडन्स, प्रॉपर गाईडलाईन्स ज्या आपल्याला दिल्यात त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिलेल्या आहेत. अर्जुनसुद्धा असाच प्रकारे निष्क्रियतेच्या मार्गावर जात होता. अर्जुन त्यावेळी भगवंतांना म्हणू लागला की भगवंता, माझ्या हातामधून गांडीव हातातून गळून पडतोय, माझ्या हातपाय लटलट कापतायत, मी कसं युद्ध करू? का? कारण समोर कोण आहे? सगळे माझे अपतेष्ट आहेत. आणि आता अर्जुन बघा, अर्जुन त्यावेळी भगवंतांना मोठमोठाले ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय की देवा, तुला माहिती आहे का, जर मी आपतेष्टांना, मी जर माझ्याच भाऊबंधांना मारलं तर काय होईल? आमच्या कुलस्त्रिया विधवा होतील, त्या विधवा झाल्या तर वर्णसंकर होईल, पुढे काय होईल? आमचा वंश नष्ट होईल, कुलधर्म नष्ट होईल आणि धर्माची हानी होईल. भगवान श्रीकृष्ण त्यावेळी भगवान श्रीकृष्ण कम्स टू नो दॅट अर्जुन इज फॉलिंग इन अ ह्यूज डिप्रेशन. अँड नाव भगवान श्रीकृष्ण त्यावेळी उजागर केलं भगवान श्रीकृष्णजींनी द एथिकल थेअरी ऑफ सायकोलॉजी. त्यांनी अशी सायकोलॉजिकल थिअरी सांगितली जी आज प्रत्येक सायकॅट्रिक्स वापरतो काउन्सिलिंग करण्यासाठी. आपली श्रीमद भगवद्गीतेचं महत्त्व कदाचित आपल्याला कळालं नाही. आपण पारायण करतो तेही खूप महत्त्वाचं आहे, आपण पारायण करतो तेवढंच खूप आहे आपल्यासाठी, परंतु या श्रीमद भगवद्गीतेची प्राईस ही एवढी दिलेली एवढीच नाही आहे सज्जनो, याहीपेक्षा त्याची प्राईस खूप मोठी आहे. या भगवद्गीतेमधली थिअरी, याच्यामधले जे उपदेश आहेत हेच आजकालचे, तुम्ही 4 वर्षापूर्वी आपण सगळे कोरोनाच्या महामारीने झुंजत होतो ना, 4 वर्षामध्ये लोक सगळ्यात जास्तीत जास्त पेशंट जे होते ते काही सायकॅट्रिक्स लोकांचे धंदे यासाठी त्यांचा धंदा झाला की लोक काउन्सिलिंगसाठी जास्त येत होते. कारण लोक घरात बसून बसून डिप्रेस्ड होत होते, विचार करत होते. मुळात आपल्याला आपल्या संतांनी, जो खरा वारकरी असेल किंवा जो खरा भक्त असेल ना, तो डिप्रेशनमध्ये जाण्याचं कारणच नव्हतं. कारण एक असं होतं की डिप्रेशनमध्ये जाण्यापासून जे वाचवण्यासाठी जो मूळ मंत्र आहे तो आपल्याला आधीच आपल्या संत महापुरुषांनी दिला होता. काय दिला होता? दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. काय दिलं होतं? काही गरज नव्हती. कशामध्ये डिप्रेशनमध्ये जाण्याची गरज होती का? वास्तविक आवश्यकता होती. काय होतं त्यावेळी माहिती आहे का? प्रत्येकजण, तुम्ही इतकी वर्ष आयुष्याची जगलात, सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण धडपडत होतो,
परंतु त्या एका क्षणासाठी देवाने कदाचित पाहिलं असेल, लय खूप भटकतोयस ना, खूप भटकतोयस, थांब जरा, तुला शांततेचा विश्राम. आपण इच्छा असताना सुद्धा आपण विश्राम करत होतो का? घरी शांत बसत होतो का? कधी ज्ञानेश्वरी उलगडून वाचत होतो का? कधी त्या ज्ञानेश्वरीचा अर्थ स्वतःहून समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो का? नाही. मला जायचं आहे, मला बाहेर जायचं आहे, मला इथे जायचं, मला तिथे जायचं आहे, हे सगळं चालू होतं. मग देवाने सांगितलं, नाही ना ज्ञानेश्वरी वाचायची, तुला सक्तीची सुट्टी देतो, गप घरी बस आणि ज्ञानेश्वरी वाच. नाही वाचायचे माझे ग्रंथ, सक्तीची सुट्टी, गप ध्यान कर. काय करायचं आहे? ध्यान कर, माझं ध्यान कर, मला माझं भजन कर. आता तुला इतर कोणी दिसत नाही ना, यू कांट सी मी, नाही ना, नाव आता मीच फक्त तुला दिसला पाहिजे. त्यावेळी त्याच्या काय दिसत होतं का आपल्याला? पण तरीही त्यातल्या त्यात म्हणतात ना, जे अजूनही अज्ञानरूपी निद्रेमध्येच जे होते त्यांच्यासाठी दुसरं काहीच नव्हतं. त्यांच्यासाठी फक्त हे करायचं आणि झोपायचं, दुसरं काही उद्योग नव्हतं. काही जण मारी बिस्किटांवरचे ते होल मोजत होते, 12 आहेत का 13 आहेत. व्हॉट्सॲपचे स्टेटसच ते असायचे. त्याच्यापेक्षा आपण छान ध्यान केलं असतं, काहीतरी देवाची आराधना केली असती, उपासना केली असती, काहीतरी वाचन केलं असतं, तर ते किती, ही सक्तीची सुट्टी देवाने आपल्याला दिली होती की नाही? काय टेन्शन होतं का? तुम्हाला कोणी ऑफिसमधला कोणता बॉस येणार होता का? नाही, आता हे करायलाच पाहिजे, आत्ताच्या आत्ता ऑफिसला या, असं कोणी बोलत होतं का? काही जणांना त्यांच्या याच्यानुसार, सोयीनुसार सेवा दिल्या होत्या, ते करत होते. परंतु आपल्यावर देवाची विशेष कृपा होती, परंतु आपण तो मिळालेली संधी वाया घालवली. मग अशाच प्रकारे आता देवाने दिले, कधीतरी ही ज्ञानेश्वरी, ह्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतांनी जी गीता सांगितली, ती संस्कृतमध्ये सांगितली, ती आपल्याला कदाचित समजत नसेल, परंतु माऊलीने तर त्याही पुढे सोपी करून एक एक श्लोकावरती माऊलीने 15-15 ओव्या रचित केल्यात. हे माऊलींच्या भाषेचं प्रभुत्व असेल किंवा माऊलींचं ज्ञान किती आगाध आहे. माऊलींची एक ओवीचा अर्थ लावत बसलो ना तरी आपलं 1 वर्ष सहज जाईल. परंतु आपण ते न करता आपण काय करतो? आपण उलगडतच नाही. आणि ह्याची किंमत आहे ना पाश्चात्यांना आणि अन्य लोकांना खूप चांगली कळालेली आहे. म्हणून प्रत्येक मनोवैज्ञानिक डच युनिव्हर्सिटीमध्ये सकाळी सकाळी, प्रत्येक त्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांच्या स्कूलमध्ये आजही सकाळी पहिला पाठ श्रीमद भगवद्गीतेचा असतो. नसेल तर खात्री करून घ्या, मला गॅरंटी आहे, मला माहीत आहे. परंतु आजही आपण श्रीमद भगवद्गीता आपल्या मुलांना शिकवता शिकवता कधी कधी विचार करतो, आपल्यालाच वाचता येत नाही तर मुलांना काही. जरुरी नाही आहे की संस्कृत वाचता आलं नाही, काही हरकत नाही, प्रयत्न तर करा. तो देव आहे, तो सगळी बुद्धी देणार आहे, परंतु इच्छा असली पाहिजे. आणि याची हे ज्यावेळी अर्जुन डिप्रेशनमध्ये घरंगोर, पहिला अध्याय काय? अर्जुन विषाद योग. विषाद याचा अर्थ काय होतो? डिप्रेशन. मग आपल्याला भगवंतानी जे डिप्रेशनमध्ये जाण्याच्या ऐवजी आपल्याला भगवंतानी आधीच याचा सोल्युशन, याचा मार्ग दाखवला होता ना, की काय आहे पुढचे अध्याय तर वाच, मग कळेल. आता बघा भगवंतानी किती ह्यूज थेअरी अप्लाय करायला सुरुवात केली. भगवंतानी सर्वप्रथम पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन सगळं बोलतोय. पहिल्या संपूर्ण अध्यायामध्ये अर्जुन वेगवेगळे त्याचे तर्क कुतर्क, त्याचं ज्ञान जेवढं काही जेवढं त्याला नॉलेज आहे ते तो बडबडतोय. थोडक्यात भगवंतानी त्यावेळी ती थेअरी वापरली की एखादा माणूस ज्यावेळी काउन्सिलिंग करत असाल ना, कधीतरी काउन्सिलरकडे गेलात ना, तर सगळ्यात आधी तो ही थेअरी अप्लाय करतो. आधी बोलतो, सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. एखाद्या मनोवैज्ञानिकाकडे गेलं ना की नक्की काय मनात दडलंय ते सांगा, तुम्हाला काय वाटतंय ते सांगा, कोणाबद्दल काय वाटतंय ते सांगा. डिप्रेशनमधून बाहेर काढण्याची काउन्सिलिंगची पहिली पद्धत म्हणजे आधी समोरच्याला, जो डिप्रेशनमध्ये आहे, त्याला बोलू देणं. आणि आता भगवंतांनी तीच थेअरी अप्लाय केली. भगवंत काय करतायत? आधी अर्जुनाला बोलू देत आहेत. अर्जुन बोलतोय, भगवंत अर्जुनालाच बोलू देत आहेत. मध्ये मध्ये जेव्हा अर्जुन स्टॉप झाला तेव्हा भगवंत परत त्याला आठवण करून देत आहेत. बघ किती नाही, हे तुझेच आहेत, हा विकर्ण आहे, हा हे सगळे तुझेच आहेत. परत त्याला लढण्यासाठी सुद्धा तिथल्या तिथे प्रत्युक्त करतात आणि परत सांगतायत की पण तू हे तर तुझे भीष्म पितामह, हे तर तुझे आजोबा आहेत, हे तुझे पणजोबा आहेत, हे तुझे गुरु आहेत. याची ओळख पुन्हा पुन्हा भगवंतच करून देतोय. आणि हीच ती थेअरी अप्लाय करता करता भगवंत अर्जुनाला ज्ञान, कर्म, संन्यास या सगळ्या योगांबद्दल माहिती देत आहेत. आणि भगवंत सांगतात की तू कर्माचा त्याग का करतोय? कर्माचा त्याग नको करू, कर्मफळाचा त्याग कर. तू कर्म कर. आणि कर्म कसे कर? तुला जर असं वाटत असेल ना तू कोणतेही कर्म केले आणि त्याचे फळ
त्याची फलश्रुती म्हणून जर तुला काही वाईट भोग भोगावे लागले तर त्याची काळजी तू करू नको. तू एक काम कर, कर्माचा सिद्धांत तर गहन आहेच, तू जे कर्म करशील ते तुला भोगावे लागतीलच. पण जर त्याचा उपाय मी तुला सांगतो की तू जे काही कर्म करशील ते मला अर्पित कर, किंवा हे माझं कार्य म्हणून जर तू केलं, मय्येव मन आधस्त, तू तुझं मन मला अर्पित कर आणि मग तू तुझं कार्य कर, तू तुझे कर्म कर, म्हणजे तुझे सर्व कर्म मला अर्पित होतील आणि मग ते कर्म तुला फलीभूत होणार नाहीत. याचा अर्थ त्याचे चांगले वाईट कोणतेच परिणाम, म्हणून माणसाने कोणतेही कर्म करत असताना त्याचे चांगले वाईट आधी विवेक बुद्धीने त्याचा अभ्यास करावा की याचे परिणाम समाजासाठी आणि इतरांसाठी घातक आहेत की द्योतक आहेत, ते चांगलेच द्योतक आहेत हे बघावं. आणि जर ते घातक असतील तर ते कर्म आपल्या विवेकबुद्धीने विचार करायचा आणि ते कर्म करताना थांबावं. कारण भगवंतानी हे विवेकदायीने सुद्धा आहे. भगवंतानी हेच विवेक आपल्याला दिले, कोणते कर्म करायचे, कोणते कर्म नाही करायचे, किंवा कोणते कर्म वास्तविक म्हणायला गेलं तर कर्म. मला एक सांगा, एखादा खून करणारा चाकू पोटात खुपसतो, तो काय करतो? रक्तच बाहेर काढतो, पोटातच चाकू घालतो, बरोबर? मी असं नाही म्हणत की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला विचारते, असं नाही, पण मला नॉर्मली तर उत्तर देऊ शकता ना. चाकू मारण्यासाठी सुद्धा चाकू पोटातच घुसवला जातो आणि तोच डॉक्टर एखादा पोटामधला काहीतरी विकार बाहेर काढण्यासाठी, आजार बाहेर काढण्यासाठी चाकूच वापरतात. त्यावेळी तो पोटच फाडतो आणि एक खून करणारी व्यक्तीसुद्धा पोटच फाडते. कर्म दोघांचेही, परंतु उद्दिष्ट एकाचा उद्देश चांगला आहे, एकाचा चांगला उद्देश आहे आणि एकाचा उद्देश वाईट आहे. एकाचा हानी करवतो आणि एकाचा लाभ करवून देतो. म्हणजेच कर्म कोणते बरं, हे कर्म आपल्याला आपल्या विवेकबुद्धीने जाणता येऊ शकतात की हे कर्म चांगले आहेत की वाईट आहेत. म्हणजे एखाद्या डॉक्टराने उद्या असं म्हणू नये ना की नाही बाबा, कोणाचा पोट फाडणं म्हणजे हे एखाद्याचं रक्त बाहेर काढणं, कोणाचं पोट फाडणं हे अत्यंत वाईट आणि निंदनीय कर्म आहे, हे मी करणार नाही. असं केलं तर तो पेशंट वाचेल का? त्याला त्याच्या पिढेपासून मुक्ती मिळेल का? नाही मिळणार. म्हणजे त्याचे ते कर्म वंदनीय कर्म आहे आणि एकाचे कर्म ज्याचा हेतू वाईट आहे ते कर्म निंदनीय आहे. हे आपण आपल्या विवेकबुद्धीने विचार करावा की माझे कोणते कर्म चांगले आहेत आणि कोणते कर्म वाईट आहेत. आणि हा विवेकबुद्धीने ज्यावेळी आपण विवेकबुद्धी वापरून आपण आपल्याच कर्मांना ॲनलाइज करू की काय योग्य आहे काय अयोग्य आहे, त्यावेळी आपले, परंतु अनावधानानेही कदाचित आपल्याकडून असे काही कर्म घडतात ज्याचा तुम्हाला आणि मला थांग पत्तासुद्धा लागत नाही. होऊ शकतं. आधी मला एक सांगा, चालता चालता तरी आपण एखाद्याला पटकन असं झाडांना हात लावता लावता समोर एखादा पशु आला, त्याला जर लागलं तरीसुद्धा ते कर्म वाईटच आहेत. आपल्या हातात काहीतरी टोकदार वस्तू आहे, ती एखाद्या छोट्याशा जीवाला लागली, तो जीव मरण पावला, तरीसुद्धा ते कर्म बनले, ते अनावधानाने बनले. ते तुम्हाला माहीत आहेत, तुम्ही जाणून बुजून केलेत नाही, परंतु ते कर्मसुद्धा फलीभूत होऊ शकतील. परंतु ते जर कर्म फलीभूत होऊ नयेत तर काय करायचं आहे? कामामध्ये काम काही म्हणा राम राम. या संतांनी आपल्याला सगळे उपाय सांगून ठेवलेले आहेत की आपलं जर मन सतत आपल्या ईश्वराच्या चरणी असेल, ईश्वराच्या चरणावरती जर दृढ अनुराग ठेवून आपण केवळ त्याचं ध्यान करत असेल तर आपण अनावधानाने झालेले कर्मसुद्धा कधीकधी आपल्याला फलीभूत होत नाही. म्हणून कधीकधी भगवंताने सुद्धा अर्जुनाला सांगितलं, तुझ्याकडून कर्म आज असं आहे का की इथेच तुझे कर्म होणार आहेत, यापूर्वी तू कोणते कर्म केले नाहीत का? भगवंताने हे पण सांगितलेलं, तू माझ्याच बहिणीला पळवून घेऊन गेला होतास ना, मला ते माहीत होतं, परंतु मी काय त्यावेळी काय होतं की मला माहीत आहे हा जो मी आहे ना तुझ्यामध्ये असेल तो सुद्धा मीच आहे आणि ती जी सुभद्रा आहे ती सुद्धा मीच आहे, माझेच अंश आहेत आणि मला हे सगळी तुझा भूत भविष्य वर्तमान सगळं मला माहीत आहे. आणि हे सगळं माहीत असताना सुद्धा भगवंतांनी सहज सांगितलं. भगवंतालाच ही गोष्ट, भगवंत स्वतः मदत करतोय ना अर्जुनाला. म्हणजे कर्म प्रत्येकाकडून, आता भगवंत अर्जुनाला सांगतात कर्म सगळ्यांकडून होतात, अनावधानानेही झालेले आहेत. ते सगळ्या कर्माचा फळ जर तुला आत्ता जर मी कर्माचं फळ हे तुला सगळा हिशोब आत्ता का आठवतोय?
म्हणून कर्माचा त्याग करू नको. आत्ताच्या घडीला तुझं योग्य कर्म, तुझी खरी सेवा, तुझं कर्म हेच आहे की तुला आत्ता युद्धासाठी सज्ज व्हायचं आहे. आणि हे युद्ध साधंसुद्धा नाही आहे, हे धर्माचं युद्ध आहे. परंतु एवढं सगळं ज्ञान सांगून सुद्धा अर्जुन अजूनही म्हणतोय की थोडा थोडा माझा मोह आता दूर होत चाललाय. ठीक आहे, मी लढायला तयार होतोय, परंतु देवा अजूनही माझ्या मनात काही भ्रांती आहेत. तू सांगतोयस की सगळे काही माझे भक्त आहेत. हे तुझं विश्वरूप पाहिलं, तुझं विश्वरूप पाहिल्यानंतर मला कळालं की काय आहे तुझं विराट विश्वरूप, की सगळेजण तुझेच अंश आहेत. प्रत्येकाचे म्हणतात ना, एवढं विराट स्वरूप आहे भगवंताचं की त्या 11 विक्राळ दाडांमध्ये भीष्म, द्रोण, सूतपुत्र, कर्ण, विकर्ण आदी सगळेजण भगवंताच्या त्या विशाळ दाढांमध्ये समावलेले आहेत. भगवंत त्यांना दातानेच चावतोय, करकर खातोय. याचाच अर्थ हे ते भगवंताचं विशाल रूप ज्यावेळी अर्जुनाने पाहिलं त्यावेळी अर्जुन उच्चारला, द्रष्टा कराला आणि भयानकानी, हे तुझं भयानक रूप आहे. किती विशाल रूप आहे. अर्जुनाला ओरछोर काहीच कळत नव्हता, इतकं विशाल रूप होतं ते भगवंताचं. ते विशाल रूप बघितल्यानंतर अर्जुन स्वतः घाबरला आणि म्हणाला की देवा तुझं विश्वरूप पाहिलं, सगळं पाहिलं, परंतु मला आता सांग, हे सगळे ह्या सगळ्यांना तूच मारलेलं आहे हे तू मला दाखवतोयस. सगळं काही मी युद्धाला सज्ज होतो, परंतु मला सांग, तू मला तुझ्या भक्तांची जी लक्षण, भक्त म्हणून सांगितलं की तुला तुझे सगळेजण तुझे भक्त आहेत, परंतु तुला प्रिय असणारे भक्त कोणते, की जे तुला संपूर्णतः तुलाच अधीन होतील आणि तुझ्या धामाला प्राप्त होतील, जे तुला प्राप्त होणारे असे तुझे कोणते भक्त आहेत की ज्यांच्यावर तू खूप खुश असतोस, खूप प्रसन्न असतोस. त्यावेळी भगवंत त्याच्या भक्तांची लक्षणं या 12व्या अध्यायामध्ये 39 लक्षणांनी युक्त अशी सगळी लक्षणं भगवंत अर्जुनाला सांगतायत. अनपेक्ष सुचिर दक्षपासून सगळी लक्षणं भगवंत अर्जुनाला सांगतायत की माझे भक्त कसे आहेत. माझे भक्त अनेक आहेत. या जगातला प्रत्येक जीव हा माझा भक्तच आहे, कारण आहे तो माझाच अंश. मीच ज्यावेळी पृथक झालो त्यावेळी या परमात्म्याचे आत्मे बनले आणि त्यांना एक शरीर प्रदान करून प्रत्येकजण भक्त म्हणजे काय माहिती आहे. भक्त म्हणजे जुळलेला आणि विभक्त म्हणजे तुटलेला. भक्त हा या युज धातूपासून बनलेले हे सगळे शब्द आहेत. योग, भक्त हे सगळे युज धातूपासून बनलेले शब्द आहेत. याचा अर्थ होतो जुळणं. मग जो भक्त आहे तो जोडलेला आहे. म्हणजे आपण भक्त आहोत ईश्वराचे, परंतु सध्या पृथक आहोत. या जगातला प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे. मयी सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणी गणाईव, सगळे माझ्यापासूनच निर्माण झालेत. कसे, जसा पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन, तैसे ते पुढचं आहे. एखादा पारा जर जमिनीवर पडला तर तो कसा आहे, असा ओंजळीत भरून घेता येऊ शकतो का, नाही घेता येत. त्याला जसं पकडलं तसं तो 2 भागांमध्ये पृथक होतो की नाही. किंवा जसा तो पडतो तसा तो पृथक व्हायला सुरुवात होतो. त्याला जसा जसा स्पर्श करू तसा तो वेगळा वेगळा होतो. भगवंतसुद्धा ज्यावेळी सृष्टीची रचना झाली त्यावेळी भगवंताने विचार केला, सृष्टीची रचना झाली, माझ्यासारखं असं काय बनवू, परंतु माझ्यासारखा आणखीन कोण आहे का. म्हणून भगवंत स्वतः तो परमात्मा पृथक होऊन वेगवेगळे आत्मे बनले आणि ते आत्मे म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. म्हणजे आता लक्षात घ्या, आपण भगवंताचे अंश आहोत की नाही. मग आपण जर भगवंताचे अंश आहोत तर मग सगळे माझे भक्त आहेत, फक्त पृथक आहोत. बनायचं काय आहे, परत एकदा भक्त बनायचं आहे. आहोत त्याचेच अंश, परत एकदा त्याच्यामध्ये मिश्रित व्हायचं. हे आपल्या जीवनाचं वास्तविक गंतव्य असलं पाहिजे, हे वास्तविक उद्दिष्ट असलं पाहिजे. असणारे भक्त कोणते माहिती आहे माहिती आहे अर्जुना. मग अर्जुनाला सांगायला सुरुवात केली की माझे भक्त कोण आहेत, की अनेक लक्षणं आहेत माझ्या भक्तांची. त्यातलेच ही काही लक्षणं आहेत. सम शत्रोच मित्रेच तथा मानापमानय शीतोष्ण सम सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. अर्जुना, माझा भक्त बनणं फार कठीण नाही आहे. तुला काय करायचं होतं, तुला एवढं तत्त्वज्ञान आतापर्यंत मी तुला सांगितलं, परंतु आता तुला काय करायचं आहे, तर तुला माझा भगवंताने अर्जुनाला केवळ युद्धासाठी सज्ज केलं नाही, तर अर्जुन पराकोटीचा भक्त कसा बनेल याची सुद्धा काळजी घेतली. विचार करा, वास्तविक जर विचार केला तर या गोष्टी किती वेगवेगळ्या आहेत.
एके ठिकाणी सगळं काही बाजूला ठेवून मनात उत्साह आणि स्फूर्ती आणून समोरच्याला मारायचं आहे, आणि एका ठिकाणी ईश्वराच्या प्रती दृढ अनुराग ठेवायचा आहे. बरं हे कसं? तर हे माहीत आहे हे सगळे त्याचेच अंश आहे. मला मारायचं कोणाला, मारणाराही तोच आहे, मरणाराही तोच आहे. आणि त्याने मारतानाही दाखवलेलं आहे की कसं मारलेलं आहे. त्याच्या भयानक अशा 11-11 दाडांमध्ये त्यांनी चूर्णा समान केलेलं आहे सगळ्यांना. हे सगळं भयान रूप पाहिलेलं आहे. आता मला काय करायचं आहे, प्रत्येकाला आवेशात येऊन मारायचं आहे, हो की नाही? मग एकीकडे ते कार्य करायचं आणि एकीकडे मन हळवं ठेवून ईश्वराच्या चरणाच्या प्रती अनुरागही दाखवायचा आहे. मग एकाच वेळी राग आणि एकाच वेळी अनुराग ह्या दोन्ही गोष्टी एकत्र संभव आहेत. एकाच वेळी क्रोधही आहे आणि त्याच वेळी प्रेमही आहे. या दोन्ही गोष्टी अर्जुनाला एकेकाळी हे फक्त भगवान श्रीकृष्ण करू शकतात. आणि त्यावेळी कुरुक्षेत्राच्या भूमीवर अर्जुनाच्या समोर हे उदाहरण आहे. भगवंतांनी आपल्याला स्थापित करून दिलं हे उदाहरण. हे करायलाच पाहिजे प्रत्येक मनुष्याने. कारण एकाच क्षणी तुम्ही अध्यात्म आणि संसार या दोन्ही गोष्टी साधत असताना संसारामध्ये क्रोध आहे, अध्यात्मामध्ये तुम्हाला अनुराग आवश्यक आहे. ईश्वराच्या चरणाप्रती जर अनुराग असेल तर संसारामधला जो काही क्रोध आहे तो एका क्षणासाठी तुम्ही त्या तो जो काही आवेश आहे त्या आवेशाच्या जोरावर तुम्ही तुमचा संसार पूर्ण करू शकता. आणि दुसरं, ईश्वराच्या चरणाप्रती मनामध्ये कोमलता ठेवून ईश्वराच्या चरणाप्रती अनुराग स्थापित करून तुम्ही तुमचा अध्यात्म मार्गसुद्धा जगू शकता. अध्यात्म मार्गावर सुद्धा दृढतेने चालू शकता. मग काय या भक्तांची लक्षणं सांगताना भगवान श्रीकृष्ण जे सांगतात, समशत्रोच मित्रेच. काय आहे माझा भक्त कसा असतो माहिती आहे? समान असतो. कसा? शत्रोच मित्रेच. शत्रू आणि मित्रांच्या प्रती समान असतो. एखाद्या कोणत्या महात्म्याकडे गेला ना तर तो असं नाही बोलणार की हा माझा जवळचा मित्र आहे म्हणून मी याचे लाड करतो आणि हा लांबचा आहे, किंवा हा माझा शत्रू आहे म्हणून मी याला लाथाडतो, असं नाही विचार करणार. एखादा महात्मा आहे तो समान दोन्हीमध्ये. तो त्याचे कर्म करतोय, मी माझे कर्म करतोय, किंवा चांगला व्यक्ती त्याचे कर्म करतोय, वाईट व्यक्ती त्याचे. शत्रू आणि मित्र दोघेही आपापले कर्म करतात. त्यांना त्यांच्या कर्मानुसार ईश्वर त्यांचं फळ देईल. परंतु मला यांच्या उद्धाराचा मार्ग सांगायचा आहे. कोणत्याही महात्म्याकडे गेलं की तो त्याच्या उद्धाराचाच मार्ग तुम्हाला सांगणार. म्हणून माझा भक्त कसा असतो? माझा भक्त म्हणजे थोडक्यात माझे संत कसे असतात तर समशत्रोच मित्रेच. मित्र आणि शत्रूंच्या प्रती समान ज्याची अवस्था आहे, समान भावना आहे. यालाच माऊली खूप सुंदर सांगतात, पार्था जयाची या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. माझ्या भक्ताच्या हृदयामध्ये वैषम्य, विषमता हा भावच नाही आहे. रिपू मित्र, जरी रिपू म्हणजे शत्रू असेल आणि मित्र जरी असेल तरी दोघांच्याही प्रती सरिसा पाडू, समान अवस्था ज्याची आहे. का घराची या उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेणची गा पांडवा दीपू जैसा. घरामध्ये एक दिवा आहे किंवा आता लाईट्स बल्ब आहेत, जो आपल्या आवडीचा आहे त्याच्या घरामध्ये उजेड पाडेल आणि दुसऱ्याच्या घरी अंधार ठेवेल असा दीपक विचार करेल का? जो त्याला प्रज्वलित करेल, जिथे त्याला ठेवू तिथे तो प्रकाश प्रदान करणारच करणार. माझा भक्तसुद्धा तसाच असतो अर्जुना. की कसा असतो? ज्याप्रमाणे माझा भक्त हा तळपत्या दिव्याप्रमाणेच असतो. जळणाऱ्या दिव्याप्रमाणे माझा भक्त जिथे असेल तिथे प्रकाश प्रदान करतो. तिथे तो त्याच्या ज्ञानाचा प्रकाश पाडत असतो. त्याच्यासाठी हा परका, हा भेद नसतो. अगदी त्याचप्रमाणे माझा भक्त सगळ्यांच्या उद्धारासाठीच प्रयत्न करत असतो. हा आपला आहे, हा परका आहे, याला आपण काही करायचं नाही, हा भेद माझ्या भक्ताच्या मनात नसतो. जो खांडावया घावो घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. एक वृक्ष आहे, त्याला तोडायला गेलाय किंवा जो त्याला तोडण्याच्या उद्देशाने तिकडे गेलाय आणि जो त्याच्या खाली बसलेला आहे, तोडण्याच्या उद्देशाने गेलेला व्यक्ती जर वृक्षाच्या खाली बसला तरी तो त्याला छायाच प्रदान करेल. आणि ज्याने त्याला पाणी घालून मोठं केलेलं आहे त्याला सुद्धा तो छायाच देईल. वृक्षाला हे ठाऊक आहे का की हा मला मारायला आलाय, आता मी याला सावलीच देत नाही, तो भौतिकतेचे नियम तोडेल का?
नाही. असा हा भेद ज्याप्रमाणे वृक्षाच्या मनात नसतो, अगदी त्याचप्रमाणे माझ्या भक्ताच्या मनात सुद्धा किंवा संतांच्या महात्म्यांच्या मनामध्ये सुद्धा हा भेद नसतो. कोणीही कोणत्याही भावनेने त्यांच्याकडे गेले तरी ते त्यांचा उद्धार करण्याचाच प्रयत्न करणार. ते ज्ञानाची ती सावली प्रत्येकाला प्रदान करणार. हा माझा भक्त, हे खरं संतांचं लक्षण आहे. ना तरी इक्षुदंडू पातळी या गोडू गाळी तया कडू नोहे जेवी. इक्षुदंडू माऊलींची भाषा म्हणतात ना, माऊलींनी 56 भाषा गौरव माऊलीने केला. इक्षुदंडू म्हणजे हा जो क्ष आपण बोलतो ना, हा क्ष संयुक्त वर्ण आहे. कसा आहे? मूर्धन्य अर्धा क आणि त्याच्यामध्ये मूर्धन्य श, ज्याला तुम्ही श बोलता, षटकोनाचा श. तो तालव्य नाही आहे, वास्तविक तो मूर्धन्य आहे. जीभ मूर्धाकडे नेली ना ती त्याचा उच्चारण होतो श म्हणून. त्याला कधी कधी वेद मंत्रांमध्ये किंवा आपल्या संस्कृत भाषेमध्ये जेव्हा पाणिनीजींनी व्याकरणाची निर्मिती केली किंवा त्यावेळी या एका पर्टिक्युलर वर्णाला कधी कधी ख मध्ये उच्चारण करतो. म्हणून आपण पसायदानामध्ये बऱ्याच वेळा म्हणतो भजी जो आधी पुरुखी आहे की पुरुषी आहे, दोन्ही सारखेच आहेत. त्याला कधी कधी ख उच्चारण करतात. म्हणूनच शिख हे काही वेगळा शिख संप्रदाय आहे ना, त्याच्या बदला तो शिख नसून श आहे, म्हणजे शिष्य असा त्याचा अर्थ होतो. आणि गुरु म्हणजे त्यांचा गुरुग्रंथ साहिब ज्यांना म्हटलं नानक देवजींनी जे शिष्य केले त्यांना नाव दिलं शिष्य, म्हणजे तुम्ही शिख आहात म्हणून ते शिख म्हणून स्वतःला घेतात. अर्थात तो जो श आहे ना तो. म्हणून हिंदीमध्ये सुद्धा आता बघा, हिंदीमध्ये उसाला काय म्हणतात? अजून एक शब्द आहे, खरा उस शब्द आहे, ईख म्हणतात ना, ईख. आता तो ईख म्हणजे ईश असा आहे, तो म्हणजे मूर्धन्य श आहे, त्याला ख म्हणतात. म्हणून इथे माऊलींनी ना तरी इक्षुदंडू असं म्हटलंय. म्हणजे हिंदी भाषेचाही गौरव केलेला आहे, हिंदी भाषाही वापरलेली आहे माऊलींनी. माऊलींनी इथे म्हटलं ना तरी इक्षुदंडू पाळती या गोडू गाळती या कडू नोहेची जेवी. ज्याप्रमाणे ऊस त्याला एखाद्याने पाणी देऊन मोठं केलं असेल, ज्याने त्याची लावणी केली आहे किंवा ज्याने त्याला चरख्यात पिळून त्याचं रस काढलेला आहे, त्यालाही तो गोडच लागेल. आणि ज्याने त्याला पाणी देऊन ज्याने मोठं केलेलं आहे त्याने जरी त्याचं सेवन केलं तरी त्यालासुद्धा तो ऊस गोडवाच प्रदान करेल. अगदी त्याचप्रमाणे माझा भक्त त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी गेला तरी तो गोडवाच प्रदान करेल. अर्थात कोणीही कोणत्याही समस्या घेऊन जरी माझ्या भक्ताकडे गेला तरी माझा भक्त त्यांना त्या ईश्वराचं गोड अमृतच प्रदान करेल, अन्य काही देणार नाही. वास्तविक माऊलींनी ही ओवी वापरण्याचा मला जो निघालेला अर्थ सांगते. ईश्वराचं नाम कसं आहे? ईश्वराचं नाम अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता संतांकडे गेलं किंवा ईश्वराच्या खऱ्या भक्ताकडे गेलं, आपण त्याला काहीही सांगितलं तो तुमच्याशी संसारिक गप्पा मारत बसेल का? की तुझी किती एकर जमीन आहे, तुझ्या मुलीचं लग्न झालं का, तुझं अमकं झालं का, तमकं झालं का, हे सगळं विचारत बसेल का? किंवा तुम्ही त्या महात्म्याकडे किंवा त्या ईश्वराच्या खऱ्या भक्ताकडे संतांकडे गेल्यानंतर तुम्ही सांसारिक चर्चा करत बसले तर ते सांसारिक चर्चा करत बसतील का? ते काय तुम्हाला प्रदान करतील? ते सरळ म्हणतील काय व्यथा काय आहे, मग काय नाही तर त्याच्यावर एकच रामबाण इलाज आहे, ईश्वराचं भजन करा, ईश्वराचं पूजन करा. ईश्वराला संत महात्मे काही नाही, एकच तो अभंग आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विन जीवा सुख नाही. दुःख आहे ना, दुःखाने तप्त झालेले आहात ना, काही नाही. या दुःखामधून वास्तविक विचार केला ना तर सज्जनो बघा, आपली शोकांतिका आहे. जो सर्व सुखाचा आगर तर वेगळीच गोष्ट आहे, परंतु जो आनंदघन परमात्मा आहे त्याच्याकडे जाऊन आपण सुखाची अपेक्षा करतो, क्षुल्लक सुखाची. मला सांगा, सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे ना? काय आहे? दुःख आहे. सुखाला विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. आणि आनंदाला विरुद्धार्थी शब्द आहे का? आनंद, अत्यानंद, परमानंद, चिदानंद,
त्याही पुढे नित्यानंद. ह्या आनंदाचे द्विगुणित त्रिगुणित असे वेगवेगळे स्तर आहेत, परंतु आनंदाला विरुद्धार्थी शब्द आहे का? तो आपण तेवढ्यापुरता शोधून काढलाय. आनंद म्हणजे दुःख. आनंदाला विरुद्धार्थी शब्द दुःख आहे, परंतु आनंदाला विरुद्धार्थी शब्द कोणत्याच शब्दकोशात नाही. आहे का? मोद, आनंद हे सगळे समानार्थी शब्द आहेत, परंतु त्याला विरुद्धार्थी शब्द नाही. आता विचार करा, जो आनंद देणारा परमात्मा आहे, जो आनंद देणारा भगवंत आहे, त्याच्याकडे जाऊन आपण आशा काय करतो की आपण त्याच्याकडे, तो आनंद द्यायला बसला आणि आपण जाऊन त्याच्याकडे काय मागतो? सुख मागतो, जे थोड्या वेळाने दुःखामध्ये परिणित होणार आहे. कसं काय? मला एक सांगा. प्रचंड भूक लागलेली आहे, प्रचंड. आणि भूक लागल्यानंतर समोर आलेलं काय आहे? पंचपक्वान्नांनी आलेलं ताट आहे समोर. आता तुम्हाला आनंद होईल की दुःख होईल? आनंद होईल. आणि त्याच वेळी तुम्हाला कळावं, डॉक्टरांनी तुमच्या डायबिटीसचे रिपोर्ट यावेत आणि सांगावेत तुम्हाला अन्न भोजन वर्ज्य आहे, तुम्हाला फक्त थोडासा कोणता तरी ज्यूस घ्यायचा आहे किंवा दूध प्यायचं आहे. काय होईल एका क्षणात? ते जे सुख झालेलं आहे ते सुख काय होणार? दुःखात परिणित होणार. किंवा एखादं कोणतं तरी असं पेय आहे, एखादा कोणता तरी असा व्यंजन आहे ज्याचं तुम्ही ग्रहण केलं, ते व्यंजन तुम्ही खाल्लं, तुम्हाला त्यावेळी सुख झालं की दुःख झालं? अत्यंत तुम्हाला आवडीचं व्यंजन आहे, गुलाबजामुन पकडू आपण. आवडतं ना सगळ्यांना? नसेल आवडत तर सांगून ठेवा. आवडतं? चला, गुलाबजामुन आहे आपल्यासमोर. गुलाबजामुन क्रेविंग झाली, खूप इच्छा झाली गुलाबजामुन खाण्याची. समोर गुलाबजामुन हजर झाले. आता तुम्हाला सुख मिळेल की तो गुलाबजामुन तुम्ही खाल्ला, सुख मिळालं की दुःख मिळालं? सुख मिळालं, बरोबर. बघा, आनंदाची इथे हे नाही. तो आनंद तेवढ्यापुरता मिळाला, पण ते सुख मिळालं. वास्तविक काय मिळालं? तेवढ्यापुरती सुख मिळालं. आता एक गुलाबजामुन मिळाला, अजून एक गुलाबजामुन मिळाला. काय झालं? सुख झालं. आता काय झालं? इतके गुलाबजामुन झाले, इतके गुलाबजामुन खाल्ले, इतके गुलाबजामुन खाल्ले की नंतर असं ते खूप गोड खाऊन जसं पोटात दुखतं किंवा मन विटतं, अगदी तसं झालं. आता काय झालं? मिळालेलं सुख कशात परिवर्तित झालं? दुःखात ना. म्हणजे जे सुख आहे, सुख नाशिवंत, जसं म्हणजे सुख दुःखामध्ये परिणित होणार आहे आणि दुःख सुखामध्ये परिणित होणार आहे. माऊलींनी कधी कधी खूप सुंदर ओव्या रचित केलेल्या आहेत की तुम्हाला जसं एखादी गोष्ट मिळत असताना आपल्याला जे काही तुम्ही खूप एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी स्ट्रगल केलेला आहे, थोडक्यात तुम्ही रेसिंगमध्ये धावताय, मॅरेथॉनमध्ये धावताय, आता जोरात धावतायत, पाय दुखतायत तरी धावताय आणि सगळ्यात पहिला नंबर जर तुमचा आला तर तुम्हाला काय मिळेल? आधी झालेलं दुःख नंतर सुखात परिणित होणार आहे ना, बरोबर. बरं, तो तुमच्या दृष्टीने तो आनंद जरी म्हणला, तो आनंद आहे. चला, थोड्या वेळानंतर रात्री परत पाय दुखायला लागले, मग काय झालं? मिळालेलं सुख, आधी झालेलं दुःख तेवढ्यापुरतं सुखात परिणित होतं, तेच सुख पुन्हा दुःखात परिणित होतं. म्हणजे सुख आणि दुःख हे परिवर्तनशील आहेत. तेच माणसाला वास्तविक सुख आणि सुख दुःख हे सगळ्यात ना या देहाच्या उपाधी आहेत. सुख आणि दुःख हे शरीराला होतं आणि नयनांना जे त्याचं रूप पाहिल्यानंतर होतं तो आनंद आहे. म्हणजे सुख आणि या देहाच्या साधी गोष्ट आहे. मच्छर तुम्हाला चावला, सुख झालं की दुःख झालं? दुःख झालं. त्या मच्छराला तुम्ही पटकन एक हातावर टाळी देऊन मारला, तुमच्याच हातावर, काय झालं तुम्हाला? मच्छराला मी मारला, सुख झालं ना. हां, आता तुमच्याच हातावर तुमच्याच हाताचे ठसे उमटले तर तुम्हाला सुख झालं की दुःख? आई ग, सुख झालं ना, दुःख झालं. म्हणजे ते सुख दुःखामध्ये परिणित होणार आहे, कारण ते परिवर्तनशील आहे. परंतु आनंद परिवर्तित होत नाही. आपली चुकी काय होते की आपण जो आनंद द्यायला बसलाय त्याच्याकडे जाऊन सुख मागतो. जे आजचं सुख आहे ते उद्या दुःखात परिणित होणार आहे, जे आजचं दुःख आहे ते उद्या सुखदायी होणार आहे. एक मातेला ज्यावेळी प्रसव पीडा होतात त्यावेळी ती दुःखात असते, परंतु मूल जन्माला आल्यानंतर ज्याप्रमाणे तिला आनंद सुख मिळतं, अगदी त्याचप्रमाणे आणि तेच मूल मोठं झाल्यानंतर तिचा तो
मिळणारं जे सुख आहे किंवा तिला होणारा पुढचा जो त्रास आहे तोच पुन्हा दुःखामध्ये परिणित होतो, कारण हे सगळ्या गोष्टी परिवर्तनशील आहेत. म्हणून आनंदाची प्राप्ती करा. मग आनंदाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला इतरत्र भटकण्याची गरज नाही आहे. त्या आनंदाची जर प्राप्ती करायची असेल तर ते आनंद घन परमात्म्याला आपलंसं करा. त्याला ज्यावेळी आपलंसं करू त्यावेळी आपोआप आनंद तो तुमच्या झोळीमध्ये भरून टाकायला तयार आहे, परंतु आपण आपली अजून पावलं त्याच्याकडे टाकली नाही. ईश्वर म्हणतात, एक बार मेरी तरफ एक कदम डाल के तो देख, तेरे लिए 1000 कदम चल के ना आऊँ तो कहना. एक बार मेरे लिए एक दुख सह के तो देख, तेरे लिए सुखों का भंडार ना खोल दूँ तो कहना. एक बार मेरे लिए थोड़ा अपमान सहन करना तो सीख करके तो देख, तेरे लिए तुझे जगत के लिए पूजनीय न बना दूँ तो कहना. म्हणजे ईश्वरासाठी तो तयार आहे, परंतु आपण अजूनही त्याच्या मार्गावर पाऊल टाकताना कमी पडलोय ना. केवळ अजून आपले पावलं कदाचित पडतच नाही, परंतु कदाचित पडले असतील म्हणून आज आपण इथे बसलेलो आहोत. नाहीतरी विचार केला तर अनेक जीव संसारामध्ये आहेत आणि प्रत्येकजण संसारामध्ये तप्तच आहे. कोणी असा नाही की जो संसारामध्ये परम आनंदाला प्राप्त झालेला आहे. आणि जर एखादी व्यक्ती अशी असेल ना जो संसारामध्ये इतका परमोच्च आनंदाला जर प्राप्त होत असेल ना, तर तो खरा महात्मा आहे. त्याचे जाऊन आता पाय पडा, कारण ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट मी माझ्या मनाची नाही बोलत, हे संतांनी सांगितलेली गोष्ट आहे. काय आहे? संसार दुःखमूळ, चहूकडे विश्रांती आहे. मग तरी पण घरामध्ये तुम्ही ड्युरेक्सची गादी बसवून ठेवली विश्रांतीसाठी. कशाला आहे का विश्रांती वास्तविक संसारात? म्हणजे एका महात्म्याने खूप सुंदर सांगितलेलं आहे की माणूस ही माया कमवण्यासाठी, इतकी माया कमवण्यासाठी स्वतःचं ही संपत्ती, ज्या मायापतीने दिलेली ही जी संपत्ती आहे आणि त्या मायापतीने त्या मायेचं सोंग धरून तुम्हाला ही संपत्ती दिलेली, शरीररूपी संपत्ती दिली आहे. माणूस त्या दुसऱ्या मायेला पकडण्यासाठी त्या मायापतीने दिलेल्या या मायेच्या रूपाला हरवून बसतो आणि खरी संपत्ती गमावून बसतो. समजलं तुम्हाला? असे हे शरीर जे मिळाले आपल्याला देवाने, आहे का काही कमी? असं आहे का एखाद्याचा मेंदू इथं नसून इथं आहे? अक्कल दाढा आल्याशिवाय अक्कल येत नाही अशातला भाग नाही येते. दातांमध्ये आपला मेंदू आहे का? एखाद्याचा डोळा इथे लावण्याऐवजी देवाने इथं लावलाय असं आहे का? त्याच्या रचनेमध्ये तो कधी कमी पडलाय? त्याने सगळ्यांना रचित केलंय, ते त्या पद्धतीने योग्यच रचित केलंय. आहे का काही? विचार जर केला ना, हे कान जर आपल्याला दिले नसते तर कोरोनाच्या काळात आपण मास्क कसा बांधला असता? अडकला असता का? बरं जाऊ द्या, कानच नसते तर चष्मा कसा लावला असता? नसता ना. देवाने आपल्याला किती विचार करून देह दिलाय. असं आहे का एखाद्याचा पाय वरती आहे आणि हात खाली आहे? मग त्या रचयिताने आपल्याला इतका सुंदर, इतका व्यवस्थित देह दिलाय. त्या वर्णाकडे न पाहता, त्याच्या रंगारूपाकडे न पाहता त्याने आपल्याला काय दिलंय. परंतु एवढंच नाही, त्याचं प्रेम इतकं आगाध आहे ना की या देहाच्या मोहामध्ये तो स्वतः पडला आणि स्वतः अंशरूपामध्ये येऊन राहिला. ईश्वरा सर्वभूताना हृदयेषु तिष्ठती. की कसा आहे, मी सगळ्यामध्ये अंशरूपामध्ये विराजमान आहे. का विराजमान झाला? कारण याचा मोह त्याला पण झाला. कारण त्याने स्वतःचीच प्रतिकृती बनवली आणि स्वतः आत्मा बनून विराजमान झालेला आहे. मग त्याने आपल्याला एवढा जर सुयोग्य असा देह दिलेला आहे, मग तरीसुद्धा आपण या देहाला, ते बाहेरची माया गोळा करण्याच्या नादात या देहाची किती अवहेलना करतो. अगदी अवहेलना. कारण आपल्या प्रिय व्यक्तीने जर आपल्याला एखादी भेटवस्तू दिलेली असेल किंवा एखादी भेट दिली असेल, वस्तू दिली असेल, आपण ती तिची किती प्रेमाने जतन करतो. मग आपल्याला कळालं का आपल्याला देवाने काय दिलंय आणि आपण त्यात काय काय करतो जतन? जे नाही खायला पाहिजे, ज्याचं भक्षण नाही केलं पाहिजे ते सुद्धा भक्षण करतोय. ज्याचं सेवन नाही केलं पाहिजे ते सुद्धा सेवन करतोय. का? त्याने दिलेली ही वस्तू आहे ना, त्याने दिलेली ही भेट आहे ना, मग त्याने दिलेल्या या भेटेचा एवढी अवहेलना आपण का करावी?
लोकमान्य टिळकजींनी गीता रहस्य लिहिलं ना, त्यात त्यांनी या श्रीमद भगवद्गीतेचाच आशय काढून लिहिला आणि त्यात सांगितलं शरीराचे चोचले पुरवायचे नाही, परंतु हे शरीर माध्यम खलु धर्म साधनम प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम मायानुकुलेन नभस्व तेरितम पुमान भवाब्धी न तरेच आत्महा. हे शरीर माध्यम आहे. तुम्हाला हे शरीर नको त्याला सजवण्या सवरण्यापेक्षा हे शरीर, तुम्ही सांगा युद्धाला आपण गेलो, त्याची म्यान किती रत्नजडित आहे हे आपण पाहणार का? की आधी त्या तलवारीला धार किती आहे, ती तलवार व्यवस्थित आहे की नाही, ती कुठून तुटलेली तर नाही आहे ना, की तिची धार बोतट झालेली आहे की नाही हे चेक करणार, की तिची म्यान व्यवस्थित आहे की नाही हे चेक करणार. काय चेक करणार? तलवार आपली योग्य आहे की नाही हे चेक करणार. अंततः आपण तिला नसेल तर तिला धार करून घेणार. हे आपण चेक करतो कोणतंही शस्त्र असेल. अगदी त्याचप्रमाणे या संसारामधून तरण्यासाठी, या संसार सागरामधून तरून जाण्यासाठी हे शरीर एक नावे समान आहे. मग या नावेला कुठे होल आहे का, भोक आहे का, ही नाव कुठे डगमगली तर नाही आहे ना, विषय विकारांचा याच्यावर जास्त ओझा तर नाही ना, की जेणेकरून ती नाव आपली समुद्रामध्ये डगमगणार तर नाही ना, याचा विचार करणं आवश्यक आहे. की ती नाव किती सुंदर आहे, तिला कसं सजवू हा विचार करणार. काय विचार करणार? हे शरीर फार आधी काही नाही, 5 भूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या 5 तत्वांनी बनलेलं हे शरीर आहे. हे 5 तत्व तुमचं जे आधी, ज्याला इमॉर्टल सोल असं जे म्हणतात, जे अविनाशी जो आत्मा आहे तो निघून गेल्यावर हे देहामधले प्रत्येक वायुतत्व वायुतत्वात विलीन होणार, अग्नितत्व अग्नितत्वात विलीन होणार, आकाशतत्व आकाशतत्वात विलीन होणार, भूमितत्व भूमितत्वात विलीन होणार आणि जलतत्व जलतत्वातच विलीन होणार आहे. कबीरदासजींचं एक अभंग आहे, चदरिया झीनी रे झीनी 5 तत्व का चरखा बनाया. परंतु त्या 5 तत्वांमध्ये एक अविनाशी तत्व ॲड झाला आणि मग हे शरीराची उत्पत्ती झाली. हे शरीर किती नाशिवंत आहे की यातला प्रत्येक तत्व त्या तत्वामध्ये विलीन होणार आहे. खूप महान योगी नाही, केवळ या जगाच्या पाठीवर असे काही संत महात्मेच आहेत की ज्यांनी प्रत्येक तत्व नाही, एक एक तत्वांमध्ये विलीन करून घेतलेले आहेत त्यांचे देह आणि समाधिस्थ झालेले आहेत. परंतु आपल्या सर्वसामान्यांचा हा देह प्रत्येक तत्वामध्ये, आणि हे सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा आपण सुद्धा देवाचे भक्त आहोत आणि देवानी या 5ही तत्वांचं मिळून जो बनवलेला देह आहे ना, तो त्या तत्वांमध्ये विलीन होणार आहे. मग या देहाची एवढी आसक्ती का ठेवावी? आसक्ती जर ठेवायची असेल तर या आत्म्याची आसक्ती त्या परमात्म्यासोबत असली पाहिजे. परंतु आपण ते नाही करत, आपण आपल्या आत्म्यालाच ओळखलेलं नाही. कबीरदासजी म्हणतात ना, ध्रुव प्रल्हादने ऐसी ओढी, लेकिन आपण काय केलं, मूर्ख मेली केली. 8 चरखा बनवून त्याने ही सुंदर अशी देहरूपी चादर बनवली, 5 तत्वांची चादर बनवली. परंतु आपण काय केली, आपल्या कर्मांचे डाग बसवले, आपल्या विकारांचे डाग बसवले, आपल्या विषयांचे डाग बसवले आणि या मूर्ख मनुष्याने ती चादर मलिन केली. म्हणजे विचार करा, हे जे शरीराने जे आपण कधी कधी भोगतो ना, हे आपल्या चादरीवर लागलेले डाग आहेत. आणि कशी ओढायची ती चादर, कशी जतन करायची, जशी ध्रुव प्रल्हाद यांनी जतन केली तशा पद्धतीची ती चादर जतन करायला हवी होती. परंतु आपण काय केलं, हे शरीर आहे ना, जीवा काहीतरी पोषण मागते, जीवेला काहीतरी स्वाद मिळावा म्हणून जीवेच्या स्वादापूर्तीसाठी आपण कधी कधी नको त्या विषयांना हात घातला. आदिगुरु शंकराचार्यजी विषयांच्या प्रती खूप सुंदर सांगतात. 5 विषय आहेत. पंचत्व मापुस्व गुणेन बद्धा कुरंग मातंग पतंग मीन भृंगा नर पंचभिरंचित हकीम, की 5 विषय आहेत. या 5ही विषयांमध्ये जर विचारलं, प्रचंड पराकोटीची आसक्ती एकेका जीवाची आहे. कुरंग हरिण जर विचार केला ना, तर त्याची आसक्ती शब्द स्पर्श रूप रसगंध, हे 5 विषय आहेत. या 5ही विषयांमध्ये प्रत्येक प्राण्याची पराकोटीची आसक्ती आहे. हरणाची आसक्ती शब्द या विषयामध्ये आहे. हरणाची
पूर्वीच्या काही शिकार करत असताना एकीकडून आवाज काढतो, तो पळतो दुसरीकडे, बाण दुसरीकडून मारला जायचा. अशा पद्धतीने हरणाची शिकार करायची. किंवा हरिणाला जो आवाज आला, आवाजाच्या दिशेने भयभीत होऊन हरिण दुसऱ्या उलट्या बाजूने पळतो. का? कारण ती शब्द या विषयाच्या प्रती त्याची आसक्ती त्याच्या नाशाला कारणीभूत ठरते. मातंग, हत्ती, स्पर्श या विषयाला आसक्त आहे. स्पर्शाला इतका आसक्त आहे की कधी जलामध्ये क्रीडा करत असताना कधी कधी एखादा मगर पाय धरून बसतो, परंतु हत्ती त्या जलक्रीडेमध्येच म्हणजे त्या स्पर्शाला, हत्तीणीला स्पर्श करण्यामध्ये एवढा मग्न झालेला असतो, ती त्याच्या विनाशाचं कारण बनते. एवढंच काय, स्पर्श म्हणजे हत्ती जंगलामधून चालत असताना, तुम्ही पाहिलं की नाही मला माहीत नाही, परंतु मी पण वाचूनच ऐकलं आहे, हत्ती जंगलामधून चालत असताना असा मोकळ्या जागेतून चालतो का? माहीत असेल का कधी? हत्ती चालताना प्रत्येक झाडाला घर्षण करत करत चालतो, कारण त्याची स्पर्श या विषयाच्या प्रती ती त्याची आसक्ती आहे. आणि ते झाडाला घर्षण करत चालत असताना कधी कधी एखादं झाड कोलमडून त्याच्यावर पडतं आणि हत्ती तिथे अडकतो, कारण त्याची स्पर्श या विषयातली आसक्ती त्याच्या विनाशाचं कारण ठरते. पतंगाची आसक्ती या अग्नी, रूप, शब्द स्पर्श झालं, रूप या विषयावर त्याची प्रचंड आसक्ती आहे. पतंग अग्नीला म्हणजे अग्नीचं रूप पाहून त्याला आलिंगन द्यायला जातो आणि जळून भस्मसात होतो. त्याचे रूप या विषयाप्रतीची आसक्ती त्याच्या विनाशाचं कारणीभूत ठरते. पतंग, कुरंग, मातंग, पतंग, मीन म्हणजे मासा, जळामध्ये रस या विषयामध्ये त्याची आसक्ती एवढी आहे की त्या पाण्यालाच जीवन मानले, त्या रसामध्येच तो आयुष्यभर रममाण झाले. शेवटी एवढी आसक्ती होती, त्या पाण्यापासून थोडासा विलग झाला की मृत्यूला कारणीभूत होते. ही त्याची आसक्ती त्याच्या विनाशाचं कारण ठरते. भृंगा म्हणजे छोटी छोटी पाखरं किंवा भृंगा आपण ज्याला म्हणतो, तो भृंगा कधी कधी तुम्ही पाहता कित्येक फुलांचा मकर म्हणजे त्यांचा तो गंध घेण्यामध्ये तो इतका आसक्त होतो की कधी कधी त्या फुलांचा सगळा गंध संपल्यानंतर ते फुलं जेव्हा पाकळ्या कोमेजतात आणि पाकळ्या मिटतात, कधी जर एखाद्या फुलामध्ये बघितलं तर आतमध्ये अनेक असे भृंगे सापडतात, कमळामध्ये सापडतात की नाही. म्हणजे त्याची गंध या विषयामधली आसक्ती, मरतात त्याच्यामध्ये पाकळ्या मिटून मरतात. त्याला माऊलीने खूप सुंदर सांगितलं. स्नेह या शब्दाची व्याख्या करताना माऊली म्हणतात, जैसा भ्रमरभेदी कोडे भल तसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे, ते उत्तीर्ण होईल प्राणे, परे कमळ दळ चिरून नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. की एखादा भ्रमर जो आहे, प्रेम कदाचित आसक्ती याचं प्रतीक म्हणून माऊलींनी आपल्याला ती ओवी सांगितलेली आहे. परंतु या उदाहरणावरून एवढं तर कळतं की एखाद्या कमळामध्ये जो भृंग आहे, कोरडं काष्ट सहज पोखरतो. कोरडं काष्ट म्हणजे कोरडा लाकूड जो असेल तो भुंगा सहज पोखरून काढतो. परंतु कोवळ्या त्या पाकळ्या त्या लाकडापेक्षा किती कोवळ्या आहेत, मग त्याला कठीण आहेत का पोखरणं? परंतु नाही. का? कारण त्याची आसक्ती आहे गंध या विषयामध्ये. त्याची हीच आसक्ती त्याच्या विनाशाचं कारणीभूत ठरते. म्हणून मनुष्याने किती, आता आदिगुरु शंकराचार्यजी म्हणतात, कुरंग, मातंग, पतंग, मीन, भृंगा, नर, पंच बिरंचित हकीम. म्हणजे हे सगळे पाचही जीव एक एक विषयामध्ये आसक्त आहेत. परंतु विचार करा, एक एक विषयामध्ये आसक्त असताना सुद्धा तेच विषय त्यांचे घात करतात, ते विषय त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरतात. मग मनुष्य तर 5 विषयांमध्ये आसक्त झाल्यानंतर कसा वाचेल? विचार करा. पराकोटीची आसक्ती त्यांचीच आहे असं नाही, मनुष्य तर प्रत्येक विषयामध्ये पराकोटीची आसक्ती ठेवतोय. 5 विषयांमध्ये आसक्त असलेला मनुष्य कसा वाचेल? म्हणून विषयांमध्ये ही नाव जर तरुण न्यायची असेल तर याच्यामध्ये विषय विकार आहेत की नाही हेच तपासणं आवश्यक आहे. कारण किती विषय विकारांना लिपटून बसायचे हे मनुष्याने ठरवलं पाहिजे. का? कारण जर त्याच्याप्रती अनुराग असेल ना तर विषय तुम्हाला स्पर्श करणार नाही. आणि विषयांचा दोष एवढा आहे की दोषेण तीव्र विषय कृष्ण सर्प विषादपी विषम निहंती भोक्तारम द्रष्टारम चक्षुषाप्ययम. काय एवढं विषयांपासून अध्यात्म करत असताना जो म्हणतात ना की जो अध्यात्म पथावर चालत आहे, जो ईश्वराचा एक भक्त आहे ना, त्याने विषयांपासून जरा दूरच असलेलं बरं. का हे संत महापुरुष आपल्याला सांगतात? कारण जर बघायला गेलं की विचारांमध्ये सुद्धा विषयांना आणू नका एवढं संत महापुरुष सांगतात. का सांगतात?
याला आदिगुरु शंकराचार्यजी सांगतात की दोषेण तीव्र विषय, दोष जर बघितलं गेलं तर विषापेक्षा सुद्धा तीव्र विषय आहेत. का विषय तीव्र आहेत? कारण विषम निहंती भोक्तारम, जो त्याचा भोक्ता आहे, जो त्या विष ज्याने प्राशन केलं त्याचाच मृत्यू होतो किंवा त्यालाच तो क्षती पोचवतो, किंवा विषाचं प्राशन केल्यानंतरच क्षती मिळते. परंतु विषय इतके तीव्र आहेत की फक्त डोळ्यांनी जरी पाहिलं तरी विषय त्या मनुष्याला सोडत नाही. विचार केला, एखादं चुकीचं कृत्य केवळ नजरेनं जरी आपण पाहून आलो तरी आपल्या मनात, साधी सोपी गोष्ट आहे, परंतु एखाद्याने एखाद्याला मारताना पाहिलं आपण, आपल्या मनात काय येईल? क्रोध उत्पन्न झाला? क्रोध नाही, सर्वप्रथम भीती उत्पन्न झाली. एक मन आपलं हे होतं, बोलतात ना हृदय आपलं विदारक होतं किंवा हृदय विदारतं, त्याच्यानंतर क्रोध येतो. किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला कोणीतरी काहीतरी क्षती पोचवली, तुम्हाला काय झाला? क्रोध आला. तुमच्या डोळ्यासमोर कोणीतरी कोणाला काहीतरी केलं, तुम्हाला क्रोध झाला. थोडक्यात काय झाला? क्रोध हा विषय आला. विकार आले, त्या क्रोधाला धरून तुमचे किती विकार येतात. ते क्रोध तुमच्या कृतीमध्ये जर परिणत झाले तर तुमचे कर्म बनणार की नाहीत? म्हणजे विषयांना नजरेने सुद्धा पाहू नये. कारण विषम नियंती भोक्तारम द्रष्टारम चक्षुषा पेयम, नुसतं चक्षुंनी जरी विषय पाहिले तरी सुद्धा ते विषय मनुष्याला सोडत नाहीत. ते विषय कोणत्या ना कोणत्या तरी विकाराला घेऊन येणार आणि त्या विकारांच्या परिणाम स्वरूप कोणते ना कोणते तरी कर्म असे घडणार, जे कर्म तुमचं उद्देश किती चांगलं आहे ते न बघता तुमच्याकडून काही ना काहीतरी चुकीचं कर्म घडणार आणि ते कर्म नंतर तुम्हाला फलीभूत होऊन तुम्हाला भोग प्राप्त करून देणार. म्हणजे विचार करा, विषय इतके तीव्र आहेत, म्हणून विषयांच्या मार्गालाच जाऊ नये. आपले संत महापुरुष उगाच नाही सांगत की विषय लांब राहावं, भक्ती मार्गामध्ये आहात, अध्यात्मपथावर आहात, या विषयांपासून दूर राहा, काही गरज नाही आहे. काय आवश्यकता आहे? हे पोषण, ही इतकी सुंदर नाव दिलेली आहे ना, या नावेने या भवसागरामधून कसं तरायचं आहे ते तुम्ही करा. बाकीच असं नाही आहे की देवाने आपल्याला सांगितलं की संसार करायचा नाही. संसार करायचा आहे, प्रत्येक जण करतोय, परंतु कसा करायचा आहे? द्वेषरहित. फणस कापताना आपण किती काळजी घेतो. काय करतो आपण फणस कापताना? हाताला तेल लावतो ना. मग ईश्वराच्या प्रेमाचं, ईश्वराच्या भक्तीचं जर तेल लावलं हाताला आणि मग जर हे संसार जगत आहोत, या संसारामध्ये जर जगत आहोत, तर मग ते तेल, ते विषयांचं जे चीक आहे ते तुमच्या हाताला लागेल का? नाही ना. म्हणून ईश्वराच्या चरणी हा एवढा. कोणी तुम्हाला असं नाही सांगत की संसारामधून संन्यास घ्यायचा आहे. इथे भगवंताने कर्मापासून संन्यास घ्यायला अर्जुनाला मना केली. अर्थात भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे की कर्मापासून नाही पळायचं, तुम्हाला कर्म करायचे आहेत, परंतु कर्म कसे करायचे? त्याला अर्पण करून सगळे कर्म करायचे आहेत. जर त्याला अर्पण करून सगळे कर्म केले ना तर ते कर्म तुम्हाला फलीभूत होताना ते तुम्हाला कष्टदायक होणार नाहीत किंवा ते तुम्हाला भोगावे लागणार नाहीत. भोगावे म्हणजे तुम्हाला ते त्रासदायी ठरणार नाहीत. ते कर्म संस्कारमध्ये परिणत होणार नाहीत आणि त्याच्या फलस्वरूप तुम्हाला कोणता त्रास पुढे भोगावा लागणार नाही. यासाठी सांगितलेलं आहे की एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. पुढे माऊली सांगतात, या पुढच्या श्लोकामध्ये सांगितले, शत्रोचे मित्रेचे तथा मानापमानयो. माझा भक्त कसा असतो अर्जुना तुला ठाऊक आहे? मान आणि अपमान म्हणजे थोडक्यात कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. कोणी निंदा करू दे, कोणी वंदन करू दे. कोणताही महात्मा असं म्हणत नाही की कोणी येऊन मला सतत वंदन माझं केलं पाहिजे. कोणताही महात्मा असं म्हणत नाही की कोणीतरी माझी निंदा करतोय, मी आता त्याला याची हिंमतच कशी झाली माझी निंदा करायची. असं कोणताच जाऊ दे, ते त्याचे कर्म आहेत. कारण त्याला माहीत. आणि लक्षात घ्या, एखाद्या महात्म्याचा जरी आपण कोणी काही नाही, प्रत्येक जीवाने जीवन जगत असताना हेच केलं पाहिजे. महात्मा म्हणजे हे सगळे लक्षणं फक्त भक्तांचे. आपण भक्त बनायला चालू आहे ना. ही लक्षणं आपल्याला आपल्या अंतरंगात उतरवायची आहेत. म्हणून कोणी काहीही कसंही करू, प्रत्येकाचं तुम्ही जर शांतपणे एखाद्याचं सहन केलं ना तर तुमच्या सहनशक्तीची मर्यादा देवाला ठाऊक आहे. आणि
प्रतिकार करणं, अन्याय सहन न करणं हे त्याने आपल्याला शिकवलं. स्वाभिमानाने जीवन जगायला तर त्याने शिकवलेलंच आहे, परंतु जर तुमचा असा एखादा अपमान झाला तर त्याची काळजी तो घेतो. कारण विचार करा, द्रौपदीचा झालेला अपमान होता भर सभेमध्ये. हां, तिच्या पतीनं जेवढी काळजी नव्हती तेवढी काळजी कोणी घेतली? भगवंतांनी घेतली ना. दुःशासनाची छातीच फोडायची आहे. दुःशासनाची छाती फोडण्यासाठी, त्या भीमाला दुःशासनपर्यंत पोचवण्यासाठी भगवंतांनी किती यत्न केले असतील, केले की नाही? म्हणजे का? कारण माझ्या भक्ताचा झालेला अपमान होता, तो तिच्या केशाला धरून फरफटत आणली होती भर सभेमध्ये, आणि तो जो तिचा अपमान आहे तो मला सहन झाला न कारणाने. दुःशासनाचं ते कर्म होतं, ते कर्माचे फलश्रुती. हालाकी सगळ्यांना मुक्ती दिली, असं कोणी, बऱ्याच ह्या भ्रांती आहेत की कौरवांच्या पक्षाला मुक्ती मिळाली नाही आणि अर्जुनच स्वर्गारोहण, असं काही नाही आहे. भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे, इथे मरणाराही मीच आहे, मारणाराही मी आहे, शस्त्र मी आहे, अस्त्र मी आहे, सगळं काही मी आहे. हे भगवंताने अर्जुनाला जसं दाखवलं तसंच बर्बरिकला सुद्धा सगळं दिसलेलं. काय दिसलं होतं बर्बरिकला? सगळीकडे सुदर्शन चक्र दिसलं होतं. अर्थात मारणारा सगळाच मी आहे, याचा अर्थ भगवंताला ठाऊक होतं. मग झालेल्या भक्ताचा अपमान तो कसा फलीभूत करायचा? त्यांना सुद्धा, कौरवांना सुद्धा मुक्ती मिळाली, प्रत्येकजण प्रभूच्या धामाला गेले होते, परंतु तो झालेला धर्माची प्रतिष्ठापना करायची होती. एखाद्या स्त्रीचा झालेला अपमान हा भगवंतसुद्धा सहन करत नाही, हे दाखवण्यासाठी भगवंतांनी एवढे यत्न केले की नाही? प्रत्येकाला त्याच्या कर्माची. मग तुमचा झालेला अपमान जो आहे त्याची काळजी भगवंताला नसेल का? कारण आपला त्याच्याप्रती विश्वास असला पाहिजे. जर त्याच्याप्रती विश्वास असेल तर तुमचा झालेला प्रत्येक अपमानाचा बदला म्हणण्यापेक्षा प्रत्येक अपमानाचा कोणाला कसा त्याचं फळ द्यायचं हे भगवंत पाहून घेईल. माझा भक्त कसा असतो? मानापमान, त्याचा मान अपमान या दोनही स्थितीमध्ये जो समान आहे असा माझा भक्त असतो. पुढे माऊली याला म्हणतात, आरी मित्री तैसा अर्जुना जया असो भावा, मानापमानी सरिसा हेतू जाय. माझा भक्त कसा आहे? मान करा अपमान करा काही नाही, तो फक्त त्याचा माझ्या चरणाप्रतीचा असलेला दृढ अनुराग ज्याचा कमी होत नाही असा माझा भक्त आहे. पुढे माऊली सांगतात, शीतोष्ण सुख दुःखेषु, अर्थात माझा भक्त कशीही आयुष्यामध्ये कोणतीही स्थिती असू दे, सुख असू दे, दुःख असू दे, शीत उष्ण म्हणजे चांगली अनुकूल स्थिती असू दे, प्रतिकूल परिस्थिती असू दे, सगळ्या स्थितीमध्ये ज्याचा मेंटल बॅलन्स कधीच हलत नाही असा माझा भक्त असतो. म्हणजे माझा भक्त इतका विवेकपूर्ण असतो, इतका विवेकशील असतो की त्याला वास्तविक माझ्या भक्ताला कधी काउन्सिलिंगची फार गरज पडतच नाही. का? कारण त्याचा मेंटल इम्बॅलन्स कधीच हलत नाही. का? कारण क्रोध नाही, विषयच नाहीत, विकार नाहीत, त्यामुळे त्याला चांगलं ठाऊक असतं. त्याची रॅशनॅलिटी इतकी परफेक्ट असते की त्याला चांगलं ठाऊक आहे की मला कोणतीही स्थिती असेल न डगमगता एका रॅशनल असतो, न्यूट्रल असतो, समान अवस्थेत हर्ष विषाद कोणतंच नसतं. अत्यंत आनंदित झाल्यानंतर अत्यंत आनंदित एखादा भक्त, आनंद म्हणजे त्याच्यासाठी आनंद फक्त एकच, देवाचं गुणगान, हाच त्याच्यासाठी आनंद असतो. सुख मिळू दे, तो सुखाने होरपळून सुखाने जास्त उद्विग्न होत नाही किंवा सुखाने जास्त उत्साही होत नाही किंवा दुःखाने जास्त उद्विग्न होत नाही, दुःखाने होरपळून जात नाही. किंवा चांगली परिस्थिती असू दे, संघर्ष असेल तरीही खचून जात नाही, चांगली स्थिती आल्यानंतर मदमस्त होत नाही, अशा पद्धतीचा माझा जो भक्त असतो. कारण त्याला हे सगळं, अशी भक्ती होती केवळ सुदामाची. भगवंताने सोन्याची नगरी प्रदान करून सुद्धा सुदामाला एवढासा सुद्धा गर्व, मदमस्त झाला नाही. सुदामा आजीवन प्रभूंच्या भक्तीमध्येच रममाण झाला होता आणि जेव्हा वाईट परिस्थिती होती तेव्हा सुद्धा प्रभूंची भक्तीच करत होता. म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये समान ज्याची अवस्था असते तो माझा भक्त असतो. आणि असा भक्त काय करतो तर संग विवर्जित, हा माझ्या भक्ताला ही, आता हा जो शब्द आहे ना हा माऊलींनी किंवा भगवंतांनी खूप विचार करून वापरलेला आहे. संग विवर्जिता म्हणजे माझा भक्त कसा असतो की ज्याला एकांत आवडतो, तो संघाचा त्याग करतो किंवा संगत करत असताना माझा भक्त विचारपूर्वकच संगत करतो. कोणाची संगत करावी आणि कोणाची संगत करू नये हे माझा भक्ताकडून शिकावं. का?
कारण माझा भक्त शक्यतो लोकांताचा वासच त्याला नको असतो. लोकांतापासून दूर एकांतामध्ये राहणं प्रेफर करतो, एकांतामध्ये राहतो. आणि एकांतामध्ये राहून का, एकांत या शब्दाचा अर्थ एकटा राहणं असं नाही आहे. एकांत या शब्दाचा जर थोडासा त्याला स्प्लिट केला, त्या वर्डला, त्या शब्दाला जर आपण पृथक केला तर कळेल एक आणि अंत, आणि ती एक ईश्वराच्या प्रती एकरूप होणे म्हणजे एकांत साधणं आहे. आणि हा एकांत साधायचा असेल तर संघ, जो परसंघ आहे किंवा जो बाहेरचा संघ आहे तो थोडासा वर्जित केला, माणूस एकांतामध्ये राहायला लागला तर आपोआप तो खरा एकांत साधता येतो. म्हणून माझा भक्त कसा असतो, दक्षिण उत्तर मरुता मेरू जैसा पंडुसता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्तु तो. ज्याप्रमाणे मेरू पर्वत कोणत्याही स्थितीमध्ये डळमळत नाही. मेरू पर्वताला उत्तरेकडून वारा येऊ दे किंवा दक्षिणेकडून वारा येऊ दे, तो एका ठिकाणी शांतच असतो ना. असं आहे का की मेरू पर्वत इकडनं वारा आल्यावर हलतो आणि दक्षिणेकडून वारा आल्यावर तटस्थ राहतो? तसं राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे जसा तो अचल असतो, माझा भक्तसुद्धा अशाच पद्धतीने अचल असतो. आणि कसा, जो सबाह्य संगे सांडोनिया लाग एकाकी असे अंग अंग सुनी. अर्थात जो बाह्य संग त्याग करून माझ्याच भजनामध्ये एकरूप होतो, असा माझा जो भक्त असतो, यो मद भक्त समय प्रिया, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. आणि किती प्रिय आहे की त्याच्यावरून मी माझा जीव ओवाळून टाकेल एवढा मला तो प्रिय असतो. आणि अशा भक्ता त्या लागी मज ये कारणे, म्हणजे मला या भक्तांसाठीच अवतार घ्यायला भाग पडतं. एवढं माझ्या भक्तांवर प्रेम आहे. आणि जर अर्जुन, तुला जर असं वाटत असेल म्हणजे अर्जुना, तू माझा तेवढाच भक्त प्रिय आहेस, परंतु आता ही सगळी भक्तांची लक्षणं आहेत. ती भक्तांची लक्षणं तू तुझ्या अंतरंगामध्ये उतरव आणि माझी भक्ती कर. एकीकडे भक्तीसुद्धा करायची आहे आणि एकीकडे युद्धसुद्धा तुला पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे भगवंतानी अर्जुनाला भक्तांची ही लक्षणं सांगत असताना अर्जुनाला एक उच्च कोटीचा भक्त कसा बनेल याचीसुद्धा काळजी घेतली आणि त्याला युद्धासाठी सुद्धा प्रवृत्त केलं. अशाच पद्धतीने हीच भक्तांची लक्षणं, अनेक लक्षणं आहेत. ही सगळी लक्षणं आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये उतरवायची आहेत. हीच लक्षणं धारण करायची आहेत. त्या ईश्वराच्या चरणी आपल्याला आपला दृढ अनुराग स्थापित करायचा आहे. हीच प्रार्थना तुमच्या चरणी ठेवते आणि झालेली सेवा गुरुदेवांच्या आणि भगवान श्रीकृष्णजींच्या चरणी अर्पण करते. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. एकदा ईश्वराच्या चरणी जोरदार जयघोष अर्पण करूयात. बोलिए सियापति रामचंद्र भगवान की, श्री कृष्ण बलदेव की, उमापति महादेव की, पवन सूत हनुमान की. बोलो रे भाई सब संतन की. जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम.